सोन्या बिन झालाय मित्रांनो, तर सोन्याकडे जाऊया। सोन्या रोज बकासूर सोबत जो त्यांनी सुरुवात केली, सोन्या आपल्या सर्व मित्र आहेत। सोन्या बिन झाला आता, त्यांच्याशी सुद्धा थोडीशी मुलाखत करायचा प्रयत्न करणार आहे आपण। आणि बघू शकता खूप दिवसानंतर गुलालाचा मानकरी झालाय सोन्या। मित्रांनो बघू शकता समोर आपला सोन्या आहे, जो बकासूर सोबत त्यांनी जेव्हा बकासूरची सुरुवात झाली तेव्हा हा बैल आपल्या सोबत होता आणि तेव्हापासून त्यांनी बकासूरची सुद्धा साथ दिली आणि आता सुद्धा चांगला पळतोय। तर आपण नक्कीच त्याचे मुलाखत करण्याचा एक थोडा प्रयत्न करूया आपण। आणि साहिल सुद्धा आहे, साहिलशी आपण बोलणार आहे। मित्रांनो आपल्या समोर जो बैल आहे आपण सावली देशामध्ये होतो आणि आपला मित्र आहे आणि आपला बैल आहे सोन्या भिवंडीचा। तर याच्याशी आपण चर्चा करणार आहे, कारण की सावली देशामध्ये मैदान हे मानाचं मैदान होतं आजचं आणि आजच्या मैदानामध्ये सोन्याने गुलाल केलं। तर त्याबद्दल सुद्धा विचारणा करूया आणि आतापर्यंत सोन्याची हिस्ट्री पण घेऊया, कारण की आपण मागच्या वेळी जी मुलाखत केली होती एकदम शॉर्ट मुलाखत होती, त्याच्यामध्ये त्यांना काही बोलता पण आलं नाही, कारण की शॉर्ट वेळामध्ये कमी वेळामध्ये, कारण की बैल भरत होते तेव्हा आपण जस्ट पोहोचलो होतो, त्यामुळे त्यांच्याशी काही बोलता आलं नाही। तर आज निवांतमध्ये ते आपल्याला भेटलेत, तर थोडी चर्चा आपण त्याच्याशी योग्य प्रकारे करूया। तर दादा आजचं जे मैदान झालं ते आपलं जे सावलीचं मैदान होतं त्याच्यामध्ये आपला सोन्याचा परफॉर्मन्स कसा वाटला तुम्हाला? खूप छानच वाटला, बैल पण फ्रेश होता, चांगला पळाला पण। आजचा जे सोबतीला त्याचा जो बैल होता त्याच्याबद्दल आणि आपल्या सोन्याबद्दलचा आजचा परफॉर्मन्स बद्दल काय सांगाल? काय नाही, तो पण याचा सोबती आहे बादशाह म्हणून, त्याची गाडी आणि याची गाडी सध्या तर गुलालातच आहे आणि एकदम भारी पळती गाडी, तोड नाही या गाडीला। आता आपल्या सोन्याचं बघायला गेलं तर आपल्या सोन्या पहिला बकासूर सोबत पण पळालाय बरोबर। जेव्हा आपण आदत वयामध्ये जो होता किंवा लहान होता त्यापासून तर तो बकासूर सोबत पळालायच आतापर्यंत। तर त्याच्याबद्दल आणि आता याच्यानंतरच्या नियोजनाबद्दल काय सांगाल सोन्याच्या? काय नाही, नियोजन तर झालेलंच आहे बैलाचा, जिथे अड्डा असेल तिथे आम्ही जातो आणि शर्यती करतो प्रेमाने। आणि दादा आतापर्यंत शर्यती कोणत्या कोणत्या झाल्यात आपल्या सोन्याच्या? भरपूर झाले तसे, बिनजोड सांगता येत नाही, भरपूर झाले तसे बिनजोड। आणि घाटावरती कोणत्या शर्यती झाली? घाटावर पण झालेले आहेत भरपूर, हारेदरी मैदान, नागठाणे, पुरंदर केसरी। तर जेव्हा बकासूर सोबत आपला सोन्या पळायचा तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये, तर त्यावेळा सोन्याच्या पळाचा आणि आताच्या पळाबद्दल काय सांगाल? काय नाही, साधारणतः सेमच पळ आहे। आणि आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे लोक बघतायत त्यांना सुद्धा एक इच्छा असेल, कारण की सोन्या जेव्हा बकासूर सुरुवात होती बकासूरची त्यावेळा सोन्याने त्याला साथ तर तेव्हापासून दिलीच आहे आणि लोकांची सुद्धा महाराष्ट्रामधून इच्छा असेल की नक्कीच बकासूर आणि सोन्याची परत एकदा शर्यत किंवा गाडी होऊ दे, त्यांची सोबत एकत्र पळावी, एका गाड्यात पळावे असं प्रत्येक महाराष्ट्रामधल्या लोकांची इच्छा असेल। कारण की सोन्याला कल्याणचा सोन्या किंवा जो बकासूरच्या जोडला पहिला जो सोन्या पळायचा त्या नावाने फेमस आहे। तर तुम्ही दादा त्याच्याबद्दल काय प्रक्रिया काय देणार आहे त्याच्याबद्दल? काय नाही, गाडी पळायला पळेल, मोल शेट बोलला आज बैल तर आम्ही त्यांना बैल देणार नक्कीच। आणि म्हणजे गोट्याला वगैरे कसा सोन्या असतो आपला, म्हणजे गोट्यावरती कसा त्याचा शांत स्वभाव असं मारत नाही। आणि याच्यानंतरला म्हणजे बकासूर सोबत करणार म्हणजे होणार आहे का तुमचं? हो नक्कीच पळणार ना, प्रेक्षकांची इच्छा आहे तर नक्कीच पळणार। बरोबर। आणि कारण की काय की जुनी जोडी आहे आणि लोकांचं त्यामध्येच बकासूरला सुद्धा ओळख भेटली त्यावेळा, आणि कारण की सोन्या जर त्यावेळा त्याच्या स्पीडने पळाला नसता तर ती ओळख कदाचित झाली नसते असं प्रत्येकाचंच मत आहे। त्यामुळं नक्कीच जर आपल्या प्रेक्षकांच्या नेहमी जात असतील हा व्हिडिओ तर नक्कीच बकासूरनी सुद्धा सोन्याशी पळण्याचा एक प्रेक्षकांची इच्छा आहे म्हणून पळावं असं मला पण वाटतं। आणि सर्व अखंड महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे दोघं पळायचे त्यावेळेला अखंड महाराष्ट्र बघायचं की सोन्या आणि बकासूर, तर त्याच्यामध्ये नक्कीच बिनजोडला सुद्धा त्यांनी घाटावरती पण चांगलं नाम केलं। त्याबद्दल काय सांगाल की आता येणाऱ्या काळामध्ये आणि तेव्हाचा काळ होता जेव्हा सोन्या पळायचा बकासूर सोबत, त्यावेळेच्या काळाबद्दल काय सांगाल? काय नाही, गाडी अशी पळत होती, ती गाडी कोणाला मानत पण नव्हती, एवढी स्पीडला गाडी असायची। त्याच्या तेव्हा कसं सोशल मीडिया जास्त नव्हता ना, त्याच्यामुळे आता कसं सोशल मीडिया झाले त्याच्यामुळे आता पळ व्हिडिओ वगैरे असं व्हायरल होतात। आणि जेव्हा आपला सोन्या आता म्हणजे त्याच्यानंतरला बकासूर नंतर कोणाकोणासोबत पळाला? बादशाह असे आमच्या इकडचे, गब्बर, बुलट, बरोबर।
आणि नाशिकच्या बैलासोबत हा, नाशिकचा देवा बरोबर. देवा म्हणून आणि बैल आम्ही जेव्हा त्याच्यासोबत पण पळाला. युट्यूब बघत असतो त्यावेळेला आपल्याला आम्ही सोन्याला सर्च करतो त्यावेळेला तो भरपूर बैलांच्या गळ्यामध्ये पळताना आपल्याला बघायला भेटतो. तो पण एक नंबरचा बैल आहे नाशिक भागात बरोबर. आणि तो पण पळतो चांगला. बरोबर. तर तुम्हाला आजच्या सोन्याच्या स्पीड मध्ये किंवा आजच्या सोन्याची जी शर्यत झाली त्याच्याबद्दल काय कसं वाटतं तुम्हाला? मला लय आनंद वाटतो कारण की आमची गाडी फुटली होती पण आम्हाला आज जे दोघं एकत्र पडली त्याच्याबद्दल लय आनंद झाला. पब्लिक बाहेरची बोलत होती की ही गाडी परत एकत्र होणार नाही आणि पब्लिकला दाखवला गाडीने करून काय धमाका आहे तो. आणि धमाका जो लास्ट पर्यंत आहे तो धमाका आजपर्यंत सोन्या आणि बादशाहच राहणार कुठं पण. आणि कोणी सांगावं का सोन्या बादशाहची गाडी मारून दाखवतो त्यांना आमचा ओपन चॅलेंज. ठीक आहे. आता दादा जे सोन्याची आता शर्यती झाली याच्या आधी पण नंतरला कसं नियोजन असणार आहे कारण की आपल्याला भिवंडीला पण आपलं मैदान होणार आहे 2 तारखेला. 2 तारखेला भिवंडीला हीच गाडी पडणार अख्खी सोन्या बादशाह. सोन्या बादशाह. तर आतापर्यंत सोन्या बादशाहचे किती शर्यती झाल्या असतील आतापर्यंत? आमच्या अंदाजपैकी तरी आम्ही 70 शर्यती केल्या आम्ही त्यांची एकत्र. आणि किती गुलाल झाले त्याच्यावर? कायम गुलाला तर जसं एक दोन गुलालातच आहे गाडी. mostly आणि हरले कारण की तो आझाद असताना आणि सोन्या दिवसा असताना पण आम्ही आझाद वयात सर्वांना टॉपच्या गाड्या ठोकल्या. बरोबर. आणि म्हणजे आता उद्याचं जे भिवंडीचं 2 तारखेचं मैदान आहे त्याच्यामध्ये हाच पायरा असणार आहे तुमचा? हीच गाडी आपली. आणि तिकडचं मैदान वगैरे तुम्ही बघितलंय का म्हणजे चेक केलंय का तुम्ही? मैदान आम्ही अजून बघितलं नाही ते फाटी जाऊन कशी आहे कशी आहे. आणि आम्ही घाटावर पण हीच गाडी पळवलेली अख्खी. आता दादा जेव्हा सोन्या आता घरी असतो तुमच्या तर खाणं वगैरे काय चालू असतं त्याला कारण की एवढं स्पीड आहे त्याला की खाणं वगैरे कशा पद्धतीचं असतं? खाणं काय त्याला वाडा आहे आणि उडदाची डाळ मका बडा शेंगदाणा पेंट एवढंच आहे. बरोबर. आणि व्यायामचं कसं असतं त्याचा व्यायाम काहीच नाही पहिल्यांदा आमचा. खाली आमच्या इथे एक फाटी आहे तिथे आम्ही चालवायला लागलो. आता तुम्ही घाटावरती वगैरे त्याचं नियोजन केलं होतं का कारण की असा बैल आहे की तो म्हणजे 7 फेऱ्याला 3 फेऱ्याला पण पळू शकतो. पळू शकतो. आम्ही मूलला गेलतो मूलला त्या टायमाला वारणा हॉटेलवाला पण आम्ही सुट्टा निकाल केला होता 1 नंबर. गावची गाडीच्या बाई आम्हाला त्यावेळी वारणा हॉटेलवाल्याला निकाल दिला कालोखात पण गाडीने सुट्टा निकाल करून तरी पण आम्ही चिडलो नाही. जाऊ दे आम्हाला 2 नंबर दिला तरी आम्ही काही बोललो नाही. बरोबर. आणि त्या दिवसामध्ये म्हणजे जेव्हा बकासूर सोबत सोन्या पळायचा त्या दिवसाबद्दलची आठवण काय सांगाल तुम्ही? त्या दिवसाची आठवण आता लक्षात नाही आपल्या. पण चांगल्याच गाड्या व्हायच्या म्हणजे चांगल्याच त्यावेळेला सोशल मीडिया तेव्हा त्या टायमाला कमी पण होता. आणि सोन्याला आपल्याला आवडता खाना कोणत्या सोन्याचा आपला की त्याला आवडतो तो खाना? त्याला आवडतो तो उडदाची डाळ आणि शेंगदाणा पेंट. आणि कसा असतो म्हणजे घरी वगैरे गोट्याला चांगला असतो? गोट्याला चांगला अग्रेसिव्ह एवढा नसतो एकदम छान. आणि दादा येणारं नियोजन कसं असणार आहे तुमचं? येणारं नियोजन आता जिथं कुठं पण मैदान होणार तिथं हीच गाडी पडणार. आणि आज जे सावली मैदानाला जे क्राऊड होता जेवढे पब्लिक होती आतमध्ये किंवा अड्ड्यामध्ये एवढी सगळी भीड झाली होती तर त्याच्याबद्दल काय सांगायला मैदानाच्या नियोजनाबद्दल काय सांगा? मैदान तर 1 नंबर झाला. आम्हाला छान मैदान आवडला. नियोजन त्यांचा परफेक्ट झाला. आम्हाला सर्व मैदानाविषयी काही अडचण नाही. मैदान 1 नंबर झाला आजच्या. पब्लिकचं पण आम्हाला काही नाही. पब्लिक किती पण लागू दे आमच्या बैलाच्या अंगाला आमचा बैल काही करत नाही. बरोबर. आणि गाडी सुट्टी निघून जाते. आणि आज म्हणजे मैदानात जेवढी गर्दी झाली होती त्याच्याबद्दल कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे आम्हाला एकदम चांगलाच वाटतो का आज देसाईवाल्याने एकदम परफेक्ट नियोजन केला. एवढ्या गाड्या पळाल्या त्यांच्याकडे आणि मैदानाला काय येत नाही. तुम्ही बोला. आणि दादा कसं आहे माहिती का आता सोन्या आपला आज जिंकलेला आहे. आज गुलाल सुद्धा केलेला आहे सोन्याने. घरचा आज कसा जल्लोष कसा असणार आहे आजचा आणि आजची खुशी कशी आहे तुमच्या? खुशी तर एकदम आता काय पोरं मदत करत जाणार रस्त्याला. आणि पोरांचं सुद्धा नियोजन कसं असतं म्हणजे आता सोन्याला जेव्हा आपण शर्यतीला बाहेर काढतो त्यावेळेला सोन्याच्या पाठी किती मुलं असतात आणि कसं नियोजन असतं? मुलं तर भरपूर असतात. 100 पोरं तरी आमच्या मागे असतातच. बरोबर. आणि सर्व काम म्हणजे घरापासून ते इथवर तर मी दादा येणाऱ्या वाटचाल सोन्याला शुभेच्छा आणि नक्कीच बकासूरची आणि आपल्या सोन्याची गाडी एकदा बघायला भेटेल आपल्याला अशी प्रेक्षकांना अशी अपेक्षा आहे ती सुद्धा पूर्ण होईल असं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पब्लिकला सांगूया. आणि येणाऱ्या दिवसात पण आपण बघू की कशा पद्धतीने आपल्या सोन्याची शर्यत होणार आहे. वेळात वेळ काढून मित्रांनो तुम्ही थोडीशी पाठ दिल्याबद्दल तुमचं सुद्धा मनापासून आभार. आणि सोन्याला सुद्धा आमच्या चॅनलकडून खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.